स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? लय भारी आणि लय भारी मस्त मजेत राहिलंच पाहिजे. डे बाय डे आपली ऍक्टिव्हिटी जोडत चालली आणि आज आपल्या ऍक्टिव्हिटीचा 5वा दिवस आहे. नक्कीच तुम्ही ती 4 ऍक्टिव्हिटी पूर्ण केलात. खूप मजा येते, सांगताना मजा येते आणि जसं मी तुम्हाला सिरीज सांगत चाललीये तसं तसं माझं पण रिडायल होतंय ते सगळं आणि मी पण फील करते आणि मी तुमच्या सोबत ही ऍक्टिव्हिटी डेली करते. हो, मी पण ही ऍक्टिव्हिटी डेली करते आणि मला वाटत नाही असं कुठंच कारण द्यायची गरज आहे. एवढ्या छोट्या आणि सिंपल तुम्हाला तुम्ही कुठेही जरी शोधलत ना तर सेल्फ लव्हच्या सिरीज मला भेटणारच नाही. एकदम 1 मिनिटाची कुठे 2 मिनिटाची सांगताना पण असं वाटतंय कधी कधी काय वाढवून सांगू का, कमी पडतंय का तुम्हाला? पण ते कमी पडण्याजोगं नाहीये, एकदम परफेक्ट आहे आणि तुम्हाला सोपं आहे, ते कुठेही तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे म्हणलं ना, स्वतःवर प्रेम करण्यासाठी वेळ काढा. जर तुम्ही वेळ नाही ना काढणार स्वतःसाठी तर वेळ बी तुमची येणार नाही, वेळ तुमच्यासाठी वेळ काढणार नाही कधी. मग तुम्ही म्हणत राहताल अपना टाइम आएगा आणि तो टाइम काय तुमचा येणार नाही. तर तुमचा टाइम जर तुम्हाला आणायचा असेल तर तुमच्यावर स्वतःवर प्रेम करण्यासाठी किंवा स्वतः प्रेमात पडण्यासाठी, ऍक्च्युली प्रेम करण्यासाठी नाही तर आपण शिकतोय की स्वतःवर प्रेम कसं करायचं, पण स्वतःच्या प्रेमात पडण्यासाठी आपल्याला वेळ काढावाच लागेल. बरोबर आहे ना? आणि तुम्ही नक्कीच तुमच्यासाठी वेळ काढताय आणि काढत जा, स्वतःसाठी वेळ काढत जा. आणि म्हणलं ना, आजची पण खूप सिंपल, छोटीशी, भारी आणि इथून जे होणार आहे ना ते मॅजिक आहे, लय भारी आहे, सगळं जादू सारखं काम करत जाणार आहे. आणि जी आजची ऍक्टिव्हिटी आहे एवढी मस्त वाटणार आहे ना, एवढी भारी वाटणार आहे, सिरियसली तुमच्या चेहऱ्यावर ब्राईट वाली स्माइल आणणारी आहे. सो मी आता तुम्हाला सांगते की आपली नेमकी ऍक्टिव्हिटी आहे काय. तर तुम्हाला डेली ही पण 21 दिवस करायची आहे. डेली दिवसभरामध्ये तुम्हाला अशी एक तरी गोष्ट करायची आहे ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येईल, तुम्हाला आतून खुश वाटेल. आता काय करायचं? आता अशी कोणती गोष्ट करायची? यार एवढे ऑप्शन आहेत तुमच्या जवळ. तुम्हाला कुणाला जेवण बनवायला आवडत असेल तर जेवण बनवा, कुणाला खायला काहीतरी आवडत असेल फेवरेट तुमचं तर ते बनवून खा किंवा आणून खा. पण असं नाही की 21 दिवस तुम्हाला तेच 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 खायचंय, उगा तब्येत खराब करून घ्यायचा ना. पुन्हा मलाच म्हणताल की तिनं सांगितलं होतं 21 दिवस खुश राहण्यासाठी एकच डिश खा. नाही, असं नाहीये. तुम्हाला 21 दिवस वेगवेगळं काहीतरी करायचंय, वेगवेगळे डिश खा हवं तर, किंवा तुम्हाला म्हणलं ना काय पण सांगितलं होतं ना तुम्हाला केसांची केअर वगैरे करायची असेल किंवा एखादी गोष्ट तुमच्यासाठी वस्तू घ्यायची ठरली असेल तर ती घेऊन या तुमच्यासाठी. हा, पण एवढं आहे, असं नाही की मला कोणाला तरी फोनवर बोलायला लय भारी वाटतं ना आनंद मिळतोय. दुसऱ्याचा विषय सेल्फ लव्ह मध्ये येत नाही. जर तुम्हाला कुणाला दुसऱ्याला बोलून खुशी होत असेल तर ती सेल्फ लव्ह मध्ये येत नाही. तुम्ही पुस्तक वाचा, तुम्ही फिरायला जा. हो, ही सोपी आणि भारी आयडिया आहे. मला तर थोडंफार असं तसं टेन्शन आलं की मला तसं तर येत नाही, पण सर्रा माणूस आहे शेवटी मी पण. काही जरी वाटलं ते मी डायरेक्ट बाहेर जाते, फ्रेश मूड मध्ये बाहेरून येते. मग सेम तुम्हाला पण तेच करायचंय. तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुम्ही मुलांपेक्षा मुली मेकअप बिकअप करायला लय आवडतं, थोडंसं इकडे तिकडं मटका विटका असं काहीतरी करा ना जेणेकरून तुम्हाला खुशी वाटली पाहिजे त्या गोष्टीमध्ये. भारी गाणं लावा आणि मस्त नाचा. हो, खुशी वाटेल तुम्हाला. वाकडं तिकडं नाचा, दरवाजा बंद करायचा, गाणं लावायचं, नाचायचं, फेवरेट गाणं ऐकायचं, तुम्हाला खुशी भेटणार आहे. म्हणलं ना, अशी काहीतरी गोष्ट शोधायची. कुणाला घर साफ करायला आवडत असेल तुम्ही घर साफ करू शकता. कोणाला म्हणजे ना जी गोष्ट तुम्हाला खुशी देणार आहे, आनंद देणार आहे ना ती तुम्ही डेफिनेटली करू शकता. म्हणलं ना, आणखीन आयडिया देऊ शकते मी. तुम्ही एखादी वस्तू घेऊन ठेवली आहे, ड्रेस घेऊन ठेवलाय, जो कपाटामध्ये जपून ठेवला असेल कुठेतरी कुठल्या तरी कार्यक्रमात घालायला, कशाला काढा तो बाहेर. तो पण बिचारा खुश होईल, बिचारे म्हणून माझ्यावर उपकार केलाय त्यांनी, काढलाय, घाला ना मस्त. तुम्हाला म्हणलं परफ्यूम आणून ठेवलेत, कानातले आणून ठेवलेत, नक्की मुली ठेवतात त्या सगळ्या गोष्टी, ते सगळं बाहेर काढा, युज करा आणि मग युज करा ना आरशासमोर जाऊन मटका बघा किती भारी वाटते, खुशी वाटते ना. एन्जॉय करायचा. काहीच सापडत नाही. तुमचा मोबाईल आहे, मोबाईल मध्ये असा कचरा भरून पडलेला असेल, गुड मॉर्निंगचे मेसेजेस हे ते ढिगभर, ते डिलीट करा. आतून पण मोबाईल आपण क्लिअर करू शकतो ना. मग वरतून कव्हर चेंज करा, त्याला पुसा, थोडस कचरा बसला असेल तर मोबाईल पण काय म्हणेल माहितीये का, हे सेल्फ लव्ह करायला तर आनंद मला भेटतोय, धरलं कधीतरी विचार केला माझा, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये म्हणलं ना, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद भेटतोय त्या गोष्टी डेफिनेटली तुम्ही करा. बोलले ना, एवढं खुशी एवढा आनंद 21 दिवस तुम्ही करताना त्यावेळेस तुम्हाला ती सवय लागते. हो, छोट्या छोट्या गोष्टीत खुशी शोधायची सवय लागते आणि हे सेल्फ लव्ह मध्ये येते. विचार करा, हे सेल्फ लव्ह मध्ये येते.
हो, आणि एखादी मूवी तुम्हाला आवडत असेल, कार्टून बघायला आवडत असेल, तर तुम्ही ते पण बघू शकता. कारण की आपली फेवरेट जर एखादी गोष्ट करतो ना, ते मनातून नाही का, आतून डान्स करायला आवडतोय. मी तुम्हाला एवढं ऑप्शन दिले आणि नक्की तुम्ही ना कमेंट मध्ये पण दुसऱ्यांना पण सांगू शकता ऑप्शनली, की समजा करायचंय तर काहीतरी पण विचार करतो ना माणूस आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर नक्की कमेंट मध्ये पण सांगत जा, की तुम्ही हे पण करू शकता, ते पण करू शकता म्हणून. असं एकमेकांना हेल्प करा. कचऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, टेन्शन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. डिप्रेशन आपल्याला कुठेच ठेवायचं नाही, आपल्या सोबत, आपल्या जवळ. हॅपी राहायचंय आणि आयुष्य एकच वेळेस आहे. ते असं नाही की आता नीट नाही जगला म्हणून परत एकदा येतो मी, असं नाही होणार आहे तुमच्या सोबत. तर सगळ्यांनी खुश राहा, हॅपी राहा, आनंदी जगा. दुनियाला पण सगळ्याला खुशी द्या. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो टाटा, बाय बाय. I love you, all of you.